तुकाराम महाराज म्हणतात की ज्यांच्यामध्ये मीपणा आहे, अहंकार आहे, त्याला देवाची प्राप्ती कशी बरी होईल. मग ते काय सांगतात त्या अभंगातनं, विषयी अद्वये त्याशी आम्ही शिवू नये, तेथुनी देव तेथुनी निराळा, असे निष्काम वेगळा, वासनेची बुंथी तेथे कैची ब्रह्मस्थिती, तुका म्हणे असता देही तेथे नाही जमती. तर जे नेहमी विषय आसक्त आहेत त्याने आम्हाला कधीही शिवू नये. देव तर निष्काम आहे, त्यामुळं तो विषयासक्त माणसापासून निराळाच राहतो, म्हणजेच त्यांच्यापासून तो वेगळा राहतो. ज्याच्या ठिकाणी वासना नेहमी असते तेथे ब्रह्मस्थिती कशी बरं उत्पन्न होईल. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या ठिकाणी देहभाव आहे, जे देहाला जास्त महत्त्व देतात, देहाला मी समजतात, त्यांना देवाची प्राप्ती कधीच होणार नाही. आणि म्हणून आपण ह्या ज्या भौतिक सुखसुविधा आहे, स्वतःचं शरीर आहे, त्याच्याबद्दल मनामध्ये देहभाव अहंभाव जर ठेवला तर तुम्हाला कधीही ईश्वराची प्राप्ती होणार नाही, कधीही तुम्हाला विठ्ठलाचं दर्शन होणार नाही, असे या अभंगातून सांगतात. रामकृष्ण हरी.